रूप पाहता दोषणी रूप पाहता दोषणी
तो चक्रवर्ती जीवन
प्रतिपराय विष्णू महाराज तांदळकर आणि अंकुश महाराज कौशल्य. शिव भोला चक्रवर्ती 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 शिव भोला शिव भोला चक्रवर्ती गमन सांग बदने शिव भोला चक्रवर्ती सानी बदने शिव भोला शिव भोला शिव दस पाय
ते वाचे 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 वदता शिवनाम वाचे वदता वाचे वदता शिवनाम हे नाम 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 वाचे वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम राधे पाय माझे चित्ती दासे पाय माझे चित्ती माझे दिवासे वदता शिवनाम
तया विनोद काम तया बाधी
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता थोडं एक पॉइंट राहिले शिवनाम तया न बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम यों तप्रविश मम वाचिमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणात्मगाद्यं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाकरो रम्यसिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय तुम्ही विश्वनाथ दीनरंगया चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला भंग शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा
माझ्या भगवान शंकराचं वर्णन करणारा अभंग. विठाला विठाला थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा यात्रा महोत्सव, शिवरात्र महोत्सव, समस्त ग्रामस्थ मंडळी, माळाकोळी, 12 ज्योतिर्लिंग देवस्थान यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे. फोनवरून ज्यांनी संपर्क केला, आदरणीय वंदनीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य आमचे जिवलग मित्र विशाल महाराज बाबुळगावकर, गुरुजींनी संपर्क केला. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुरुजन मंडळी, भजने मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, आपल्या परिसरातले एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व वारकरी भूषण मृदुंगाचार्य नामदेव महाराज केंद्रे महाराजांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट आमचे राजेभाऊ महाराज लोंढे महाराजांची उपस्थिती आहे. गुरुजींचे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, भजन सम्राट आमचे जिवलग मित्र अंकुश महाराज आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, भजन सम्राट आमचे विष्णू महाराज आहेत. आता सर्वांचा परिचय मला आहे, पण सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी. विठाला विठाला. आज महाशिवरात्र आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 24 एकादशी आणि 5 पर्व सांगितले. आणि 5 पर्वापैकी सर्वात उत्तम पर्व जर कोणता असेल, उत्तमोत्तम शिवरात्र. आणि आजच्या शिवरात्रीच्या दिवशी नाथबाबाचा अभंग आपण घेतलेला आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्याला म्हणतात. महाराज एकनाथ महाराज संत आहेत, एकनाथ महाराज शांत आहेत आणि एकनाथ महाराज श्रीमंत आहेत. संत, शांत आणि श्रीमंत या 3 गोष्टी एकत्रित कोणाकडे जर नांदत असतील तर शांती ब्रह्म पैठण निवासी. म्हणून सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, त्या नाथबाबाचा अभंग आहे. विठाला विठाला. भोळा म्हणून भगवान शंकराचं वर्णन या अभंगातून नाथबाबानं केले. कारण शिवभक्त त्यालाच म्हणतात गड्या, जन जगाचा संबंध तोडला आणि शिवाशी संबंध जोडला. मला वाटतं जगाचा संबंध तोडल्याशिवाय शिवाशी संबंध कधी जोडू शकत नाही. जे देवापासून कधी विभक्त होत नाहीत त्याला म्हणायचं भक्त. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही, करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराज म्हणले ना, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुख काहे को हो
खरी आठवण तुम्ही सुखात करावं. तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका, देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधियां तो कर उनका खैर मकदम, तूफान से तू लड़ ले खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. अरे त्या दुःखाला सांगा आमचा महादेव लय मोठा आहे. विठाला म्हणून म्हणतात ना, देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. आपल्या जीवनात येणारं सुख असो का दुःख असो आपण महादेवाला सांगितलं पाहिजे. जी कोणती आपली ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाला आपल्या जीवनातलं सुख दुःख सांगा. हो, एक लोटा जल म्हणा की पुढचं हर समस्या का. आणि खरं होते ते काय खोटं नाही, खरं आहे. मला तर वाटतंय आपल्या जीवनातलं सुख दुःख तुम्ही अरे विठाला विठाला आपल्या जीवनातलं सुख दुःख महादेवाला सांगा. पण माणसं नेमकं उलट करतात. माणसं कोणाला सांगते बोला की, कोणाला? माणसाला. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? अहो माणसाला दुःख नका सांगत जात जाऊ, बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. याला तसंच पाहिजे म्हणते. बरं, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ. बरं जाऊ द्या, मग आपलं दुःख देवाला सांगावं का माणसाला? बरं जाऊ द्या, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात ते माणूस सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. आता एवढे माणसं कीर्तनात बसलेत म्हणून सुखी दिसायले. हे जर बाहेर गेले आणि यांची जर मुलाखत घेतली, कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. जगात फक्त दोनच लोक सुखी आहेत, एक संत आणि दुसरा भगवंत. मला सांगायचं एवढंच. मग मुळात माणूस दुःखी आहे. माणूस कसा आहे? दुःखी आहे. मग दुःखी माणसाजवळ आपलं दुःख व्यक्त करावं का? बोला. नाही करायचं. कारण लोक असे असतात, महाराज रडून ऐकतात आणि हसून. म्हणून हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो. विठाला विठाला. मला सांगायचं एवढं, तुम्हाला रडायचं आहे ना, रडायचं असेल तर देवापाशी रडा, रडायचं असेल संतापाशी रडा. माणसापाशी कधीच रडत बसायचं. किती जरी दुःख असेल ना, लय छाती काढून चालायचं माणसाच्या पुढे. झुके का नाही साला म्हणायचं. पण माणसाजवळ कधी दुःख व्यक्त करायचं. दुःख व्यक्त करायचं तर इथं याचं, माझ्या 12 ज्योतिर्लिंग भगवंताचं दर्शन करायचं. आणि काय अंतःकरणातली वेदना असेल तर माझ्या महादेवाला सांगायची. पण माणसाला कधी सांगायची? माणसं माणसाला सांगत आहेत. काय उपयोग आहे माणसाला सांगून? मला सांगा बरं. ते तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. लोक ते हात दाखवीत फिरत आहेत ना, ह्याला दाखव त्याला दाखव. हात ते त्याला दाखवित, ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला. एखाद्या बाईच्या पोराची सोयरीक जमत नसेल ती आता बाया येड्यावणीच करायला लागल्या. त्या वैदाकडे जाय त्याचा गंडा आण, दुसऱ्याकडे जाय त्याची दोरी आण. आमच्या इथल्या का वैदाकडे बाई आली, म्हणली महाराज बघावं काहीतरी. त्यानं सांगितलं बाई तुम्ही उद्या या. नाही हो महाराज, बघा बघा, तुम्हाला सांगितलं ना उद्या या. उद्या येताना निश्चित येऊ नका, पोराची कुंडली घेऊन या.
लगेच दुसऱ्या दिवशी बाई हजर, महाराज बघा काय ते. महाराज म्हणले आणा इकडे कुंडली. महाराज म्हणले बाई तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे. अगदी बरोबर आहे महाराज. 2 पोर आहे. अगदी बरोबर आहे. 3 पोरी आहे. अगदी बरोबर आहे. काल तुम्ही राशन दुकानातून 25 किलो तांदूळ आणले. मग तो बाई पायच धरले. माय म्हणली म्यालय महाराज पाहिले महाराज, तुमच्यासारखा महाराज नाही पाहिला. किती पोरण किती पोरी ठेद्या सोडून तांदूळ आणले हे बी तुम्हाला कळालं. 50 किलो गहू आणले. आणली म्हणली महाराज तुम्हाला कसं कळायला लागले. ते म्हणला बाई तुला कुंडली घेऊन यायला सांगितली, तू राशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आली. तुला आता हे नाही तर काय सांगू माय. हेच तुझ्या घराचं भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र. मग कोणाला हात दाखवीत फिरायचं. ते रस्त्याच्या कडीला बसलेले पोपटपंच असतात ना, ते माळेगावला नाही येतात बघा. ते तर एवढे गेलेले, त्याला कितीशी गिराईकच नाही सापडलं. ते म्हणला राधा आज तो मेरे नाम की चिठ्ठी निकाल, मुझे गिराईक क्यों नहीं मिला. त्यानं काढली चिठ्ठी. त्याच्यावर लिहिलेलं होतं कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर. सांगायचं तर आपले माझ्या महादेवाला सांगा ना, माणसाला कशाला सांगत फिरता. आणि सुखी व्हायचे का तुम्हाला. म्हणले हो. मग जाता जाता सुखी होण्याचं वर्म सांगतो. सुखी व्हायचे का तुम्हाला. प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे मला माहिती. कीर्तनकार सगळं प्रत्येकाला सुख पाहिजे का. मग सुखी होण्याचं वर्म आहे. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. पण सध्याच्या काळातला जर सर्वे केला तर माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. काही माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही हो. दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणार आहे, आहा याचं अजिबात दुःख नाही. दुसऱ्याचं पोरगं चांगलं कसं निघालं याचं दुःख. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही ना तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही. ध्यानात. अरे चांगल्याला चांगलं म्हणा ना. शेजाऱ्यानं गाडी घेतली तर माणसं हसत सुद्धा नाही. त्याला जर म्हणलं ना तुमच्या शेजाऱ्यानं गाडी घेतली, ते म्हणते माहिती आम्हाला हप्त्या घेतली असं. अरे हप्त्या घेऊ का सप्त्या घेऊ पण घेतली ना. आम्हाला सप्त्याशिवाय दुसरं का हा. एखाद्यानं लग्न केलं, हुंडा भरपूर घेतला, लोक म्हणतात पोरी थोडास. बरं एखाद्यानं फुकट केली, लोक म्हणतात काही कुटाणा असून तुला करायचंय काय. म्हण ना चांगलं झालं बाबा, गरिबी परिस्थिती होती, चांगलं झालं असं म्हणलं पाहिजे. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. काटे बनकर मत रहना. अरे करता आलं तर आयुष्यामध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करा गड्या. पण आयुष्यात वाईट कधीच कोणाचं करू नका. एक मुद्दा सांगतो आणि अभंगावर येतो. कसं आहे बघा, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जाताना त्या दिवशी तुमचं स्वतःचं वाटोळं होईल. ध्यानात. कसं होतंय सांगू का. आम्ही आळंदीला असताना आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. ते म्हणले एक बाई अशी एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला कुठं गेलतीस का. ती म्हणली माहित नाही का तुम्हाला, किती दिवस झाले म्हणले आपल्या लग्नाला, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणला ते मला माहिती, तू कुठं गेलतीस एवढंच सांग. मी गेलते म्हणली एका वाईदाकडे. काय म्हणला तो वाईट. तो वाईट म्हणला बाई तुम्हाला 100% पोरग होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की पोरग होते. काय करायचं तुम्हीच ठरवा. ते म्हणला इडियस का पोरग पाहिजे म्हणला. आज न उद्या म्हातारी मरणार आहे म्हणला. जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. हिवाळ्याचे दिवस होते. हे दुसऱ्या दिवशी बायकोला न सांगताच सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आली. ती म्हणली अहो माझी आई कशाला आणली. ते म्हणला वेडियस का तू, उद्याच्याला माझी आई मारून टाकायची, मग तुला मुलगा होणार आहे, मग तुझं बाळांपण करायला, लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे ना, म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो. ती म्हणली बाई 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 कायच नवरा आहे म्हणली. माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. नाही ध्यानात आलं का, जाऊ दे नाही एवढं. महादेवाच्या पुढी नंदी बैल असते, ध्यानात ठोट जा. काय काय नवरा. 2-4 दिवस झाले
ती म्हणली अहो घ्या की काहीतरी पटकन निर्णय. ते म्हणलं अगं थांब जरासं, गावात सप्ताह सुरू झाला, लोक काय म्हणते. सप्ताह झाला, काल्याचं कीर्तन झालं, हिवाळ्याचे दिवस होते, दोन्ही म्हाताऱ्या संध्याकाळी पांघरून झोपायच्या. हे दुपारच्या पर्यात आईपाशी गेला आणि आईला म्हणलं आई रात्री तू कुठं झोपतीस ग. ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपते. ते म्हणलं आजच्या दिवशी एक काम करणं, तिला अलीकडून झोपून तू पलीकडून झोप. का रे बा आजच्या दिवस ऐक म्हणलं. दोन्ही म्हाताऱ्या जागा बदलून झोपल्या, हिच्या जागी ती झोपली आणि तिच्या जागी. आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले. माळापुळीत असे कार्यक्रम ह्या टायमाला करतात का. 12 वाजले म्हणालीत माणसं. बरं 12 तर 12 जाऊ दे. त्याला असा मोठाची मोठा दगड घेतला. चला म्हणला ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला एकदाच चेहरा उघडून बघ म्हणला. कोणा म्हातारीचा चेहरा तुला बघायला भेटायचा नाही. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडात टाकला. म्हातारी मेली, पोत्यात भरली. गावाच्या कडीला नदी होती, नदीत नेऊन टाकली. चालली म्हातारी वाहत 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 वाहत. तिला इतका आनंद झाला, इतकी खुश झाली. ती तर खुश झाली पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची आई मेली म्हणून मला आनंद झालाय, याला कशाचा आनंद झाला असं. लगीन लोकांचं नाचतं येड्या डोक्याचं म्हणली. जाऊ द्या म्हणली नवरा घोळसरी. दोघे जण आले घरला. रात्रभर तिला झोप येईना, इतका आनंद झाला. पहाटे 3 वाजता उठली आणि उठल्याबरोबर तिनं अशी रवी लावली. आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली. घुसडण घुसडण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला थांब जरासं दिवस निघू दे. खरं कळालं नाही तू बीपी लो झालं तर मला इच्छा. पण इथं सुरू घुसडण घुसडण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट लवकरच गाईची धार काढायला उठलं. गाई खाली बसलं, पाण्याची थाप काशीवर मारली. हिनं बी गाणं सुरू केलं. दुदम दुदम दुखतो गाय पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पट्याची माय, विश्वास नसेल तर जाऊन पाय. याला प्रमाण आहे, मोघम नाही, प्रमाण आहे प्रमाण. आनिकाच्या घाती मानिता घाते मान्यता संतोष सुख दुःख दोष अंगा लागे. दुसऱ्याचं वाटोळं करायला जातात त्या दिवशी स्वतःचं वाईट होईल. म्हणून भक्त त्याला म्हणतात महाराज तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे, सत्य बोले मुखे आणि दुःख बी अनेकांच्या दुःखे. माझे भगवान शंकर भक्त आहेत. तुम्ही म्हणता भगवान शंकर कोणाचे भक्त आहेत? भगवान शंकर सुद्धा भक्ती करतात. कोणाची भक्ती करतात? कारण पंढरपूरचे पहिले वारकरी जर कोण असते, ओम नमो शिवाधी, ओम नमो शिवाधी, ओम नमो शिवाधी, ओम नमो शिवाधी. आवडी घेतली खाली, आवडी घेतली खाली,
जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खांदी मिळाली वैष्णव मांदी. सर्व वैष्णवांना एकत्रित करून मला वाटते वारकरी संप्रदायाची स्थापना जर कोण केली असेल तर ती माझ्या भगवान शंकराने केली. म्हणून तुम्ही जर भगवान शंकराची भक्ती करत असाल आणि पांडुरंगाला जर मानत नसाल तर ती भक्ती भगवान शंकराला मान्य होत. शिवपूजा करी विष्णूशी आवेली तयाची हे घरी ये मनावे तयाची हे घरी ये मनावे पूजा करी विष्णूशी आवेली तयाची हे घरी ये मनावे तयाची हे घरी ये मनावे. शिवपूजा करी विष्णूशी आवेली विष्णूशी आभेरी तयाची घरी ये मनावे. क्या बात है. म्हणले अरे शिवाची भक्ती करत असेल आणि विष्णूचा जर आभेर करत असेल तर महाराज म्हणले त्याला नरकात जावं लागतं. म्हणून भक्ती करायची असेल तर दोन्ही भक्त देवाची भक्ती करावी लागते. कारण वारकरी संप्रदायामध्ये दोन उपासना सांगितल्या, एकादशी आणि सोमवार. प्रत्येक एकादशी सोमवार न करीशी हे दोन. काही काही माणसं शिवाची भक्ती करतात, पांडुरंगाला मानत नाही. महाराज म्हणले आमच्या संप्रदायात तसं नाही. हरिहर भेद हरिहरा भेद नाही नका करो वाद. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. भजन करा रे हरिहरा नारायण शिवशंकरा माझे बोलणे अवधारा. भेद न करावा दोघांचा. म्हणून आज सुद्धा काशीतून भगवान शंकर माझ्या पांडुरंगाच्या दर्शनाला येतात. तिरसुळ डमरू घेऊन आला तिरसुळ डमरू घेऊन आला उभ्या जोडून हात तिरसुळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आज सुद्धा भगवान शंकर पांडुरंगाच्या दर्शनाला रोज काकड्याला येतात. म्हणून तर भगवान पांडुरंग परमात्म्यानं महादेवाला आपल्या डोक्यावर धारण केलेले. पांडुरंगाच्या डोक्यावर कोणतं लिंग आहे? शिवलिंग आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये हे दोन्ही देव एकच मानले जातात. विठाला विठाला. कारण पांडुरंग
भक्ती करतात आणि भगवान शंकर पांडुरंगाची भक्ती करतात. दोन्ही देव एकमेकाची भक्ती करतात. एक वाक्य समका, सर्वात लवकर प्रसन्न होणारं दैवत जर कोणतं असेल तर ते महादेव. लवकर. याच्यानंतर समका, त्रेतायुगामध्ये एका भक्तानं एवढी सेवा केली भगवान शंकराची, त्या भक्ताचं नाव आहे राजा रावण. तुम्ही रावण जेवढा वाईट समजितात तेवढा रावण वाईट नाही बरं. रावणासारखी शिवभक्ती जगात कोणच केली नाही. रावणासारखी शिवभक्ती जगात कोणच केली नाही. हा, अजून होणार बी नाही. हा, मी त्याच्या पुढचा आहे. विठाला कारण बाबा हो, रावणासारखा वेद कोणी म्हणत नव्हता. हे जे तांडव स्तोत्र वगैरे जे आहेत का, ते सगळे कोण रचलेले? रावणानं रचलेले. आणि रावण एवढा श्रीमंत होता की जगात त्याच्यासारखा श्रीमंतच कोणी नव्हता. आणि ते श्रीमंत काय, घरची बापाच्या घरची जायदाद नव्हती त्याला कोण श्रीमंत केलं? महादेवानं. हा, लंका काय त्याची घरची होती का? लंका कोणाची होती? महादेवाची. स्वतःला राहण्याकरता लंका बनवली कोणा? महादेवानं. आणि वास्तुशांतीला रावणाला बोलवलं. भगवान शंकर म्हणले जरा ब्राह्मण माणूस आहे, वेद जरा चांगले म्हणते, बोलू द्या. हुशार माणूस रावण म्हणजे. वास्तुशांती झाली, पूजाविधी झाली, आणि मग भगवान शंकर म्हणले देवबाप्पा काय द्यायची दक्षिणा? देवबाप्पा म्हणले देतान का? मागताल ते देऊ, मागा. शब्द गेला भगवान शंकराचा, मागताल ते देऊ. रावण म्हणला मग आता एवढी लंका तुम्ही बांधली, मग तेवढी लंकाच आपल्या नावची करा. अहो केली हो, केली. आणि भगवान शंकरानं कैलासाचा त्याग केला. त्यागोनी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानाशी वस्ती रुद्र करी. लंका डायरेक्ट रजिस्ट्रीत दिली कोणाला? रावणाला. स्वतः मशानभूमीत गेली. सांगा एवढा उदार देव आहे का कोणी? त्रिभुवनी उदार भोळा राजा शिव शंकर. भोळा राजा शिव शंकर. भोळा राजा शिव शंकर. भोळा राजा शिवशंकर. राजा रावणाला देवानं किती श्रीमंत केलं सांगू का तुम्हाला? सध्याच्या काळातल्या सगळ्या श्रीमंताची यादी काढा. कलियुगातल्या अंबानी असू द्या, टाटा बिर्ला असू द्या, का कोणी असू द्या, हे रावण इतके श्रीमंत आहेत का? हा, रावणाच्या एका घराची सुद्धा बरोबरी होत नाही यायला. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. करोडो घर काशाचे, करोडो घर तांब्याचे, करोडो घर पाषाणाचे, पण शुद्ध कांचनाची 7 कोटी घर राजा रावणाचे सोन्याचे होते. ते सगळे घर महादेवानं दिले. कोणाला सांगा बरं? सध्याच्या काळात काय भाव आहे? 85 झाला का? 89.
खरेदी करून आली काय का दुकान आहे? बरं 1 लाख होणार आहे म्हणून. हो. ऐका, जर एवढा भाव असेल तर राजा रावणाच्या संपत्ती मोजायला तराजू आहे का कोणाचं? ते काय भिंत काय छोटी नाही, 4चा वाल 9चा वाल नाही, 13चा बी वाल नाही. बैलगाडी चलत होती एका भिंतीवरून. असे 7 कोटी घर राजा रावणाचे, सोन्याचे, 24 कॅरेट, 100 नंबरी, आणि एवढे घर महादेवानं दिले. कोणाला? रावणाला. आपल्यापाशी काय हो? काय आपल्यापाशी? अग मायासारख्याच्या एखाद्याच्या हातात 1-2 अंगठ्या असतात. ज्याच्या हातात 1-2 अंगठ्या ते पंक्तीत बोट फिरते, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ, बुंदी वाढ. काय असलं तर लॉकेट गळ्यात आहे तरी वरची गुंडी लावित नाही. काय याच्यापेक्षा आपल्याकडे? बायाला तर लय दागिन्याचा ना, गळ्यात नसतील तर शेजारणीचं घालून जाते, आणि शेजारणीनं नाही दिलं तर बेंटेक्स घालून जाते, पण घालून जाणार. बाईच्या गळ्यातले दागिने ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत एका मिनिटात ओळखू येते. तुम्ही म्हणता कसं काय? ओळखण्याचे 2 प्रकार आहेत. तुम्हाला एकच प्रकार सांगतो, एक प्रकार तुम्ही घरी जाऊन बघा. पहिला प्रकार आहे बाईच्या गळ्यात दागिने भरपूर असावा. दागिने भरपूर असून ती जर लवून चुकून वागत असेल, डोसक्यावरचा पदर खाली पडू देत नसेल, तर समजून चालायचं हिच्या गळ्यातले दागिने ओरिजिनल आहे. आणि दागिने गळ्यात भरपूर असून ती जर पदर टाकून चलत असेल, समजून चालायचं काही नाही 2000 किलो घर आणली. दुसऱ्याला विचारायची गरजच नाही. काय आपल्यापाशी मला सांगा बरं? अरे ज्या रावणाचे 7 कोटी घर सोन्याचे होते, महादेवानं त्याला नगरी दिली. कोणाला? राजा रावणाला. आपल्यासारख्यानं उघड डबल मजली घर गावात बांधू द्या. किती मजली? डबल मजली. ते 17 बारे आपल्याला म्हणते, चला चहा प्याला, चला चहा प्याला, चला चहा प्याला. त्याला चहा पाजायचंच नसते. काय दाखवायचंय? काय दाखवायचंय? घर. मला कीर्तन झालं, एक जणांना चहा प्याला नेलं, जावं लागते, पाकिट घरीच होतं. घरी नेले, आपलं बुक्का लावा, दक्षिणा द्यावा ना. ते म्हणला, महाराज आपलं घर कसं काय? मी म्हणलं छान आहे राव. तर त्याच्या लक्षात यायला पाहिजे, हे महाराज लोक रावणाच्या संपत्तीचा बुगा कीर्तनात करायले. आपल्या घराची उद्भूती कुठं लावते? आता ऐकून घेतलं, कसं काय घर? म्हणलं छान आहे. तर आता तरी बुक्का लावा, दुसऱ्या मधल्यात नेलं. म्हणलं कसं काय घर? म्हणलं अगदी सुंदर आहे. आता तरी बुक्का लावा, 3ऱ्या मधल्यात नेलं. कसं काय घर? म्हणलं उत्तम. उत्तम, छान, सुंदर हे अर्थ एकच. पुन्हा म्हणलं मामा आता बुक्का लावा, जाऊ द्या मला. पुन्हा गाडीत बसताना एकदा मला म्हणलं, आपलं घर कसं काय? आता मला बी राग आला. म्हणलं मामा तुमच्या घरात 2 चूक आहेत. मिस्त्रीचे हात कापीन म्हणलं. म्हणलं तुमची कापली तरी दूर शकत नाही. काय चूक आहे? म्हणलं पहिली चूक घर पडणार आहे. परस्पर पाया खाल्लाय म्हणला. म्हणलं 5 परस खांदा घर पडणार आहे तुमचं. बस काय पडत? म्हणलं किलारीसारखा भूकंप झाला. हो राव म्हणलं. म्हणला दुसरी चूक? म्हणलं दुसरी चूक, घर जर नाही पडलं तर तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहे. कोण काढी? म्हणलं तुमचेच पोर. काय ताकद आहे म्हणला पाठ्याला बाहेर काढायचे? म्हणलं मेल्यावर काय मधात फुकणार आहेत का? बाहेर न्यावत लागल ना. उड जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा, पिंजरा, पिंजरा. आता घरी जाताना म्हणीतच जायचं, पिंजरा. किती लबाड्या करी येड्या पिंजरा. किती शेजाऱ्याचा बांध करू करू, धुरा करू करू जमीन वाढव पिंजरा. किती दुधात पाणी टाकू टाकू इक टाक, तुला काय टाकायचंय पिंजरा. खालीच होणार आहे, काय संग येणार आहे? त्या माणसानं सर घर मला फिरून दाखविलं. 15 लाखाची बाथरूम होती. किती? बाथरूम कशी असेल? मला म्हणला महाराज सारं घर पाहिलं, बाथरूम कडे चला. मला आली नाही.
उघडून दाखवलं बाथरूम कस काय. त्याच्यामध्ये असा 2-4 लाखाचा झोपून आंघोळ करायचा टप्प होता. म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली. म्हणला मग म्हणलं मेल्या तुम्हाला ह्याच्यात आंघोळ घालणार आहेत का. म्हणला म्हणलं नाही मेल्या बाथरूम नसती का तुमच्या इकडे असती. शेवटची आंघोळ अंगणातच आहे. खरंच म्हातारं मेलं. मीच मौतीला गेलो. मी पाहिल्याशिवाय बोलत नसतो. त्याला बाहेर काढलं 4 चादरा धरल्या मधात आंघोळ घातली. हो कायची बाथरूम कायचं. आंघोळीला म्हाताऱ्याला बाहेर काढलं तर घरातली सून बसायला पाठ देईन. सून हाता का सुना जरा कान खोल के सुना. सुन म्हणली माय पाठ नेतात काका मवा बब्याच्या बसून जेवत. बसलेली माणसं इमानदारीनं सांगा बंगला कोण बांधला होता. कोण बांधला बांगला. म्हाताऱ्यानंच. आणि त्यालाच मेल्यावर बसायला आंघोळीला पाठ देईना त्याला सून म्हणतात. काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात. तुम्हाला भेव वाटेल का काय भ्यायचं तिला. ज्या बाईला सून नाही तिला तर लय सुनाची हौस असते. तिथला असं टाकळ्या फोडी ती मह्या डोळ्याच्या देखत आणायची म्हणते. माय मह्या डोळ्याच्या देखत आणायची. अन्न आण ग बया तुला सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन. जिनं जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मी बोलता येईल आणि दुःख कोणाला सांगता येईल. तो आता तशीच मर. ती आदिगल म्हणते दिंडी का आहे दिंडी. तुला दिंडी शिवा काय हुदा आता. लय बेकार आहे राजे हो. अरे एवढं बेकार आहे. परमार्थ सोडून जगात दुसरं काही सोबत येणार आहे. परमार्थ हे अरे मेल्याच्या नंतर तुम्हाला यम विचारणार नाही पैसा किती कमवलास इस्टेट किती कमवली. नाही 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 सप्त्याला पट्टी दिली का अन्नदान केलं का गावात सप्ताह सुरू होता कीर्तन ऐकलंस का हे विचारीन तुम्हाला. एक जण म्हणला यमराज म्यालय चांगला बंगला बांधला. यमराज म्हणला ज्या चिमणीला हात पाय नाहीत ती तुझ्यापेक्षा चांगला फपा बांधली. वार आलं तर तिचा फपा पडत नाही. तू घराचं भुसकट काय सांगायला मला. एक म्हणला यमराज मला मुलगा झाला. यमराज म्हणला तुला एका टायमाला एक होते कुत्रीला 6 एकदाच होते. ते बी कलर बदलून क्वांटिटी बरोबर व्हरायटी. तू काय मला घराचं भुसकट सांगायला हे नको सांगू. परमार्थातलं काय केलं सांग. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे हो. जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया. अरे काय केलं परमार्थातलं माणसाला कळत नाही हो. कळो येईल अंतकाळी त्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी. रांडा पोरे सकळ सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी. सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ना सोना काम आएगा ना सोनू आएगी. सोना येणार नाही सोनू सुद्धा येणार. सगळं जाग्यावर राहणार आहे. आणि राजा रावणाचं तरी काय झालं सांगा ते कबड्डी. एवढं श्रीमंत केलं माझ्या महादेवानं रावणाला. पण रावणाचा वाकडा पाऊल पडला. वाकडा पाऊल कसं आहे बघा. श्रीमंत होणं सोपं आहे. श्रीमंती टिकवणं लय अवघड आहे. आणि आपल्यासारख्याला श्रीमंती टिकवता येत. श्रीमंती त्याच्याकडे टिकून राहते ज्याच्याकडे धैर्य आहे. त्याच्याकडे श्रीमंती टिकून राहते
आपल्याला निष्ठी शिवी देऊ द्या कोण, दुसऱ्या दिवशी तलवार काढते ते. अशा माणसाकडे श्रीमंती टिकून राहत नाही. आणि ऐका, श्रीमंती टिकून राहती, लक्ष्मी आहे ती. तिचा दान धर्मात पुण्यात जर खर्च केला तर लक्ष्मी तिला आशीर्वाद देते. आणि त्या लक्ष्मीचा वापर जर तुम्ही पापात जर केला तर लक्ष्मी त्याला शाप देऊन त्याच्या घरातून निघून जाती. म्हणून आज बरेचसे उदाहरण आहेत. काही काळात गडगंज श्रीमंत लोक होते, पण आज भिकाऱ्यात नंबर 1ला तेच आहे. का? ज्या वेळेस संपत्ती होती त्यावेळेस त्याला सांभाळता आली नाही. आणि श्रीमंत माणसाला जास्त व्यसन आहे. आजही तुम्ही जर सर्वे केला ना, आजही सर्वे केला तर जेवढे श्रीमंताचे मुलं व्यसनी आहेत तेवढे गरीबाचे मुलं व्यसनी नाही. ड्रग्स कोणाचे मुलं घेतात? खडी फोडणाऱ्याचे घेतात का? नाही, यायचेच घेतात. महाराजांना दुसऱ्याच्या मुंड्या मोडून कमवलंय त्याचे. म्हणून ऐका, राजा रावणाचा सुद्धा वाकडा पाऊल पडला. जगाची मालकीन सीताई साहेबाकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, देवानं नायनाट केला. सांगा ते कवडी गेली नाही. म्हणून माणसाला सर्वात मोठी भीती आहे. कशाची? कशाची? प्रत्येकाला भीती आहे. मग शेतकऱ्याच्या भीतीचं वेगळं कारण आहे, कर्मचाऱ्याच्या भीतीचं वेगळं कारण आहे. ही भीती मला नाही सांगायची. मग सगळ्याच्या पाठीमागे एक भीती आहे, ती म्हणजे काळाची. ती म्हणजे काळाची. पण एकनाथ महाराज म्हणले, तुम्ही जर शिवभक्ती केली आणि भगवान शंकराला जर तुम्ही शरण गेलात तर तुमच्यावर काळाची सुद्धा निवारी कळी काळाचा फेव, निवारी कळी काळाचा फेव. शिव निवारी कळिकाळाचा भेव. म्हणले माझ्या शिवाची जर भक्ती केली तर तुम्हाला काळाला सुद्धा घाबरायची गरज नाही. निवारी कळिकाळाचा भेव. पण तशी भक्ती आपण शिवाची करायला पाहिजे. तुम्ही आम्ही भक्ती करतो, करत नाही तर असं नाही, पण जशी पाहिजे भगवान शंकराला तशी भक्ती आपण करत. आणि देवाचा स्वभाव आहे, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी. बाह्यरंग पाहत नाही देव, अंतरंग पाहतो. तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो. लोक फक्त इस्त्रीचे कपडे पाहतात, माणसाच्या मागे किती कर्ज आहे ते पाहत नाही. लोक फक्त माणसाचा बंगला पाहतात, गावड्याची किती उदारी राहिली ते पाहत नाही. लोक फक्त माणसाची गाडी पाहतात, गाडीच्या मागे किती हप्ते ते पाहत नाही.
तुमचा आमचा संसार अहो एखादी वस्तू विकायची असेल, आता मार्केटमधलंच गाव आहे तुमचं, मार्केटमध्ये नेऊन एखादी वस्तू विकायची असेल तर तिचा बाह्यरंग दाखवल्या जाते, म्हणजे पॅकिंग भारी आणि माल किडका. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. दुनिया झुकती है झुकाने वाला. एक असं मोठं शहर होतं, शहरामध्ये सोन्याचं दुकान आहे आणि त्या सोन्याच्या दुकानासमोर एक गरीब घरातला मुलगा पेन विकण्यासाठी बसला. पेन 5चा 1 10ला 2, 5चा 1 10ला 2. लोक यायचे, लोक म्हणायचे कितीला दिला रे पेन? साहेब 5चा 1 10ला 2. लोक म्हणायचे 10चे 3 दे. गरीबाला लय पाडून मागतात माणसं, श्रीमंताला नाही. शहरातली बाई आपल्या शेतकऱ्याकडे जर भाजीपाला घ्यायला आली ना, 30 रुपयाची जुडी 10 रुपयाला मागितल्याशिवाय राहत नाही. पण खरंच ती बाई एखाद्या मॉलमध्ये शॉपिंग करायला गेल्या भाव करते का? नाही. शेतकऱ्याकडे बाया तर लय उरफाट्या काळजाच्या असतात, जाऊ द्या. पाडून मागण्याच्या बाबतीत म्हणायला मी, पावसाळ्याच्या दिवसात एक बाई छत्रीच्या दुकानावर गेली आणि दुकानदाराला म्हणली, दुकानदार कितीला दिली हो छत्री? ते म्हणला, बाई 100 रुपयाला. 50 रुपयाला दे म्हणली. ते म्हणला, बाई 50ला कशी? जा द्या 80 रुपयाला घ्या. नाही म्हणली, आता 40ला दे. ते म्हणला, बाई काय डोक्यात पडली का तू? जाऊ द्या 50ला म्हणतात ना, घ्या 50ला. नाही म्हणली, आता 25ला दे. त्या दुकानदाराला राग आला. ते म्हणला, बाई 25 तरी कशाला देतीस, फुकट घेऊन जाय ना. म्हणली, मग 2 दे. किती दे? 2 दे. आला गरीबाला पाडून मागते तो माणसं. बरं, वकिलाला म्हणेन तितके, डॉक्टरला म्हणेन तितके, कीर्तनकाराला आपलं चढापुढी. पण गरीबाला पाडून मागितल्याशिवाय राहत. ऐका लोक कसे झुकवतात. ते मुलगा पेन विकण्यासाठी बसला. ते दुकानदारानं पाहिलं, त्याचा पेन काय विकल्या जात नाही. दुकानदार बाहेर आला. दया आली दुकानदाराला. त्या पोराला बोलवलं, इकडे रे बाळा, कुठला आहे तू? अमक्या अमक्या गावचा. बरं, शाळेत जात नाही का? जातो ना साहेब. अरे मग आज का गेला नाही? साहेब शाळेची फीस भरायला माझ्याकडे पैसे नाही. किती फीस आहे? म्हणला 5000. अरे मग तुझे आई वडील कुठे आहेत? नाहीत साहेब, मला आई वडील नाहीत, मी अनाथ आहे साहेब. पण ऐका साहेब, मी अनाथ जरी असलो तरी कष्ट करून जीवन जगन, पण भीक मागून जीवन जगणार नाही. बोटाची पॉलिश करून जीवन जगन, पण बोट चाटून जीवन जगणार नाही. खानदानी लेकरू आहे म्हणला मी. स्वाभिमान वाटला, काय लेकरू गुणवान आहे. अरे मग पेन का विकत नाही? कशा विकत्याला साहेब? 5 रुपयाला पेन विकली तर 2 रुपये उरते. लोक 10चे 3 मागायला लागले. विकू कशा तुम्हीच सांगा. दुकानदार हुशार होता. ते म्हणलं, तुला पेन विकायचं आहे का? हो. 24 तासासाठी तुझा पेन मला दे. त्यानं पेन काढला, दुकानदाराच्या हातात दिला. व्यापारी माणसं लय हुशार असते तो. त्यानं असा पेन असा जमिनीवर टाकला, मातीमध्ये मळवला. वेल्वेटच्या मैरबीमध्ये ज्याच्यात ब्रासलेट गंठल ठेवल्या जातं का, त्याच्यात तो पेन ठेवला, वर काचात पॅक केला. दुकानात असा दिसता ठेवला, दिसता. गिराईक यायचं, वर पेन पाहायचं. लोकांच्या लक्षात यायचं नाही पेन वर का ठेवला असं. माझ्यासारखं हौशी गिराईक आलं. ते म्हणला, दुकानदार हे पेन वर का ठेवला? ते म्हणला, कुठे ठेवायला काय, असं तसं पेन वाटलं काय तुम्हाला? काय झालं? इतिहास घडला म्हणला त्या पेनमुळं. झालं काय? ते म्हणला, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस लिखापडी त्या पेननं केलेली. बापरे, तुम्हाला कुठं भेटला? अरे इंग्लंडला गेलो तर म्हणला, मी इंग्लंडवरून आणलाय. अरे बाप. ते म्हणला, तेवढा पेन द्या ना राव आपल्याला. ते म्हणला, नाही राव, मी काय विकण्यासाठी आणला? अहो द्या राव म्हणला, जुन्या वस्तूचा संग्रह करायची मला फार आवड आहे, त्याच्यामध्ये त्या पेनची भर पडेल, देऊन टाका. ते म्हणला, नाही राव, मी काय विकण्यासाठी आणला नाही. अहो द्या राव. ते म्हणला, हे बघा, मी काय विकण्यासाठी आणला नाही, मला काय विकायचा नाही, पण तुमचा लईच आग्रह जर असेल तर मी तुम्हाला पेन देतो. पण व्यवहार आहे, मी काय पेन फुकट आणला नाही, मला काय त्याच्यामध्ये कमाई करायची नाही, आणलेल्या भावात देतो. आपली मराठी भाषा लई सायलेंट आहे, पण धोका असते. इंग्रजी भाषा अशी आहे, शब्द सायलेंट असते, अक्षर सायलेंट असते, उच्चारता येत नाही. पण आपली मराठी भाषा अशी आहे, वाक्याची वाक्य सायलेंट. एखादा दुकानदार जर तुम्हाला म्हणला ना, अहो मला काही कमाई करायची नाही राव, त्याच्यामध्ये आणलेल्या भावात मी तुम्हाला द्यायलो, असं जर तुम्हाला म्हणला की समजून चालायचं, याच्या पाठीमागे एक सायलेंट वाक्य, मी तुम्हाला चुना लावलेला आहे.
जसं एखादा मुलगा मुलगी पाहायला गेल्याच्या नंतर मुलीची आई म्हणते अहो आमची मुलगी म्हणजे गरीब गाय बर का. याच्या पाठीमागे एक सायलेंट वाक्य आहे, गाय गरीब आहे पण शिंग आहे तर तिला. तसं ते म्हणला आणलेल्या भावात देतो. कितीला आणला पेन म्हणला 25,000. त्यानं खिशातून 25,000 काढले, त्याला दिले, पेन घेतली, निघून गेला. दुकानदारानं मोजून घेतली. त्या पोराला बोलवलं, इकडे ये बाळा, किती वर्षाची फीस भरायची म्हणला 1 वर्षाची. किती भरायची म्हणलं 5,000. ते म्हणला हे बघ 5 वर्षाची एकदाच भरून टाक. 5 5 25. लेकराला आनंद झाला, हसत खेळत लेकरून निघून गेलं. दुकानदाराची जेवायची वेळ झाली होती, दुकानदार निघून गेला. मी तरी कशाला थांबू, मी बी निघून आलो. दृष्टांत संपला. बसलेली माणसं सांगा पेन कितीचा होता? 5 रुपयाचा. विकला कितीला? विकला कशामुळं? पेनचा दिखावा केल्या. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. विठाला पण ऐका, भक्तिशास्त्रामध्ये असं मात्र चालत नाही. महाराज म्हणले तुम्ही ओरिजिनल भक्ती करा माझ्या भगवान शंकराची. भगवान शंकर काय करील? एका जनार्दनी शिव मग निवारी कळिकाळाचा भेव. आणि म्हणले त्या भगवान शंकराचा कळिकाळाचा भीती जर दूर करायची असेल तर आम्हाला काय करावं लागेल? म्हणले शिवाचं नामस्मरण करावं लागेल. वासे वदता शिवा वासे तयान बाधी क्रोध काम. वाचेन फक्त माझ्या शिवाचं नामस्मरण करा. नामस्मरण एवढं श्रेष्ठ या कलियुगामध्ये. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. मला वाटतंय माणसानं प्रत्येक श्वासाला भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. प्रत्येक श्वासाला. सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम. अपने मन के मैं जानूं और पी के मैं तेरा. सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम. हो सांसों की माला पे सिमरूं मैं शिव का नाम. प्रत्येक श्वासाला भगवंताचं नाम घ्या. मला वाटतंय आता एवढ्या आमच्या मायमावल्या कीर्तनाला आल्या. मला वाटतंय घरी तुम्ही स्वयंपाक करत असताना जर नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा आहे. करणाऱ्याला फायदा आणि खाणाऱ्याला
फायदा, कारण अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न अन्न न राहतात त्याचा प्रसाद बनत असतो. म्हणून उद्यापासून जे तुम्हाला देवाचं नाव जे आवडतंय का, रामकृष्ण हरी किंवा ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, जे काय तुम्हाला आवडत असेल ते नामस्मरण तुम्ही स्वयंपाक करत असताना म्हणा, म्हणा. कारण काय होईल, पवित्र ते अन्न, हरी चिंतनी भोजन. उगच म्हणायचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कारण पूर्वीच्या काळातली संस्कृती बिघड होती. पूर्वीच्या काळातल्या आमच्या माय मावल्या काटोटीत भाकरी करायच्या. आता काटोटी राहिल्यात का? आमच्या खेडेगावातल्या काय काय बायका ना आमच्या इकडं काटोटी कोण साड्या घेतल्या, पण काटोटी राहिल्या. आता काटवट गेली आणि परात आली. ज्या ज्या बाईनं परातीत भाकर केली असं समजायचं नवऱ्याला आपल्या पायाची माती खाऊ घातल्याप्रमाणे. कसं काय? पूर्वीच्या काळात लाकडी काटोट होती. त्या लाकडी काटोटीला 2 कानं होती. त्या दोन्ही कानावर बाई पाय ठेवायची आणि मधात भाकर करायची. आता परातीत भाकरी करतात, परातीला कानं असतात का माय? तू मधात पाय ठेवतान का मग? या बायका काय करतात, त्या परातीला दोन्हीकडून 2 पाय लावतात, अंगुठ्याचा मळ, पायाची माती. नवऱ्याला म्हणतात खा माया पायाची माती. झालं. काटवट गेली आणि परात आली. त्या काटोटीला राग आला आणि त्या काटोटीनं परातीला 1 लाथ घातली आणि तीच परात तुमच्या पोराच्या वरातीत पालखी झाली. धातडांग टाटडांग. आता काटवट होती हो. अहो काटवटीत आमची आजी भाकर करायची बघा. काटवटीत भाकरी केल्याच्या नंतर भाकर अशी फुगायची हो. आता भाकर फुगत नाही, करणारी फुगायची. मला सांगायचं एवढं, नामस्मरण करा, स्वयंपाक करत असताना करा. वाचे वदता शिवनाम, शिवाचं माझ्या भजन करा. आणि आमच्या ते प्रदीपजी मिश्रामुळे जरा भगवान शंकराची भक्ती वाढली महाराज. मान्य करायला पाहिजे. कोणी मान्य करू न, मी मान्य कर. भारत देशामध्ये जर भगवान शंकर सगळ्यात जास्त जर कोण जर ओळखून दिले असतील तर ते सगळं श्रेय आमच्या प्रदीपजी मिश्रा यांना. लय भक्ती वाढली महाराज. हो, ज्यांना महादेव कशाला म्हणतात ते माहीत नव्हता. महादेवाच्या पिंडीवर जिथं कचरा होत होता तिथं सुद्धा आज साफसफाई सुरू झाली. त्याच्या पाठीमागे एकमेव श्रेय जर कोणाचं असेल ते आमच्या प्रदीपजी मिश्रा यांचे. आमच्या मायमावल्या तर लय भक्तीला लागल्या. चांगली गोष्ट आहे. भजन बी करीत जात जा, चांगलं करीत जात जा. मात्र भजन काही म्हणतात हो. आमच्या इथे एक बाई बेल वाहली, बेल वाता वाता म्हणाली, बेल वाया गेले गे बाय बाय तिकडंच घसरून मेले. या तू काय भजन आहे का काय? चांगलं म्हणा. दिंडीच्या वाटानं तर काही म्हणतात. आणि गाड्यानं दिंडीत येऊ द्या, माऊलीचा न सवळा पाहू द्या. सवळा एका म्हातारीने तर असं भजन जोड मी मोबाईल मध्ये ते पूर्ण आणले. अरे अरे ठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. मी म्हणलं हिला देवाचा नंबरच भेटला तर काय करीन बाबा. तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. बाबा देवाचाही तू हे देव माझा नंबर कर रे शिव. म्हणलं बाई इकडे बरं पाया पडू द्या तुमच्या. रातभर पाकडन काय नाही सापड. याला कुठं भजन म्हणतात का? भजन करा. भजन ते मंगळवानी नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. चांगलं भजन करा. चांगलं भजन केलं तर काय होईल? वाचे वदता शिवनाम तयान बाधी. त्याला क्रोध नावाची बाधा होणार नाही, त्याला काम नावाची सुद्धा बाधा होणार. आणि सगळ्या जग आता नडलेलं जर कोण्या विकारात असेल तर त्या विकाराचं काय नाव आहे? काम. सर्व विकारांचा राजा आहे. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी.
असं प्रमाण म्हणणारे सुद्धा नडले. आता मी लहान माणूस आहे, जास्त कशाला बोलू तुमच्या पुढे. पण आता एक काम विकार आलाय म्हणून अभंगात सांगावं लागेल तुम्हाला. सर्व विकारांचा राजा कोणता विकार आहे? काम. काम. या कामानं भले भले बेजार केले बाबा हो. पण महाराज म्हणले गड्या तुम्ही शिवाची भक्ती करा. तया न बाधी क्रोध काम. क्रोध नावाची बाधा होणार नाही ना काम नावाची बाधा होणार नाही. कशामुळं? वाचे वदता शिवनाम. म्हणून आपण शिवाची भक्ती करताय. महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. पण जसं जसं मला वाटते भक्ती करत असतानाही बदल झाला पाहिजे. बदल माणसामध्ये बदल होतो. सध्याच्या काळामध्ये तर जेवढ्या ठिकाणी मी फिरतो तिथं तर बदल नाहीच. तुमच्या इकडलं माहीत नाही मला. कीर्तनाला दम नाही, कथेला दम नाही, बदल कोणातच नाही. आहे का बदल? लय अवघड आहे. बरं कशाला बी कीर्तन आहे हो. जन्माला आला तरी कीर्तन, मेला तरी वाढदिवसाला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, बोरला पाणी लागलं तरी कीर्तन. मी एक जणाच्या वरातीला कीर्तन केलं. लय मला एक जणांना फोन केला, महाराज कीर्तनाची तारीख पाहिजे. मी म्हणलं कीर्तन कशाच्या निमित्ताने? ते मला पोल्ट्री फॉर्म टाकलाय. मला ते कोंबडीचं वर्णन करणार अभंगच नाही ना. बरं कोंबडी पाळली तंगडी धरून हे घेत आहेत. कशाला कीर्तन आहे? जळू द्या लोकांचं, आपलं बरं चालेल. पण बदल झाला पाहिजे महाराज, तरच कुठंतरी आपल्या कार्याची दखल आहे. एवढा आपण सप्ताहाची पट्टी करतो ना, तर मग दरवर्षी 4-5 जणांनी तरी माळी घातल्या. नाही तर बदल नाही. मग एका गावात कथा होती, आता आठवलं म्हणून सांगतोच. कथा होती, कथा सुटल्या. एक बाई मायापाशी आली, मला म्हणली महाराज चला ना आमच्या घरला. मी म्हणलं कम बाई? माया महाराज आमच्या तेला लय त्याचा नाद लागला. म्हणलं मग मी काय केलं? नाही तुम्ही जरासं चला ना घरी, सांगून बघा बदल झाला तर झाला. मी म्हणलं चला. त्या बाईनं मला घरी नेलं, बसायला टाकलं. ते मालक घरी नव्हतं, ते बाहेर गेलं तर बिन पाण्याची प्याला. ते बाहेरून आलं, लाल डोळे गिळे झालेले. माझ्याकडे पाहिलं, मला म्हणला महाराजात का काय? मी तर पंक्चरच झालो. हो महाराजाचं काय नाव आहे? म्हणलं माऊली महाराज खडकवाडीकर. हो तुम्हीच आहेत का? कीर्तनात वेगळंच दिसतात. म्हणलं लुगडं नसतो काय? कीर्तनात वेगळं दिसा. पटकान गिटकान. म्हणलं पटका म्हणा नाही, गिटका काय म्हणा? काय आमच्या गावात? म्हणलं कीर्तन आहे संध्याकाळी. हा मला 2-3 दिवस झाले ती भनभन ऐकू येऊ लागली. सप्त्याला तुम्ही येत नाहीत का कीर्तन? तसल्या मोकार धंद्यात पडत नाही म्हणला आपण. कीर्तन मोकार धंदा आहे. सप्त्याला पट्टी दिली म्हणला. सांगितलं कार्यकर्त्याला काय करायचं ते करा. शिरा करा, भात करा, कढी करा, दगड करा, माती करा. म्हणलं बापरे किती दिली तुम्ही पट्टी? 10,000 दिली म्हणला. म्हणलं बरोबर तुम्ही 10,000 दिली. बरं म्हणजे मला हानतूक काय? मला 10 दिली. म्हणलं बरं झालं. म्हणला म्या 10,000 दिली म्हणल्या मग हिस्सा आहे का नाही सप्त्यात? नाही तुम्ही 10,000 दिली म्हणल्या तुमचा हिस्सा आहे. म्हणला मग माया हिस्साचं कीर्तन इथंच सांग. त्याला काय केलं असते तरी त्याला म्हणलं मामा 10 रुपयात जाऊ नये, चांगलं नसते. लेकरं बाळ रस्ते येत असते. भगवान श्रीकृष्णाचं खानदान दारून नष्ट झालं, तुमचं काय चांगलं होणार आहे? दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है. असं त्याला सांगितलं, बदल झाला त्याच्यात. ते म्हणला महाराज पाया पडतो, तुम्ही लयच बोलला, ते पुढे बाण म्हणजे बाण. महाराज मला इतका आनंद झाला, स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. म्हणलं बरं झालं माणूस बदल झाला. मला बाण म्हणजे बाण. मी लगेच त्याच्या बायकोला म्हणलं बघा ताई तुमचे मालक काय म्हणाले, बाण म्हणजे बाण. ती म्हणली महाराज ते तसंच म्हणतात. म्हणलं बघा म्हणायले नाही. म्हणलं खरंच बन का? ते म्हणला महाराज देवाची शपथ बन. म्हणलं बघा ताई ते देवाची शपथ घालले. ती म्हणली महाराज ते देवाची शपथ घालतय, देवाला डोसक्या घेऊन हिंडतय म्हणली महाराज. त्याचं मला काय सांगायला. त्या मला बाण म्हणजे बाण बाण. ती लगेच जवळ आली म्हणली होय बा. आणि काय म्हणला तू महाराजाला? त्या मला बाण म्हणजे बाण. ती म्हणली मागवापासून मी ऐकायले बन म्हणजे बन, बन म्हणजे बन, बन म्हणजे बन. नेमकं काय बाण? ते म्हणला तू काय येडी झालीस का?
मी काय दारू बंद म्हणालो का? आजपासून हे महाराज लोक घरी येणं बंद आणि सप्त्याला जाणं बंद. मी जे धोतर धरलं मंदिर गाठलं पुन्हा बेवड्याच्या घरी गेलो. मी लय पेताड्याला माळी घातल्या. अगोदर बिनमाळीचं पेत होते, आता माळी सगळं प्याले. हा म्हणून माळ गळ्यात घालायची असेल तर माळ मनाची घालण्यापेक्षा माळ मनाची घाला. माळ मनाची घाला आणि मनात आली तर घाला आणि घालायची तर नीट घाला. आपलं माळ 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 जाताना दुसरी कर. मला सांगायचंच एवढं, बदल झाला पाहिजे. माणसाचे विकार बाहेर गेले पाहिजेत. माणसाच्या शरीरातले विकार बाहेर त्या दिवशी जाते ज्या दिवशी नामचिंतन होईल त्या दिवशी. म्हणून वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. आणि तुम्हाला सगळं काही भेटेल तुम्ही जर नामचिंतन केल्याच्या नंतर. प्रत्यक्ष रूपात भगवान शंकर तुमच्या पुढे येतील. अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. आता शिव समोर प्रत्यक्ष कसे उभे राहतात. एक कथा सांगतोच. जरासा टाइम झालाय, सांगू का बाई? सांगा म्हणायचं. 5 मिनिटं जास्त घेतो. शिवभक्ताची कथा ऐका गड्या. मगाशी सुरुवातीलाच मी सांगितलं दोन्ही देव एक आहेत, पांडुरंग आणि भगवान शंकर. आणि मग एखादा जर याच्यामध्ये भेदभाव करत असेल तर ती गोष्ट देवाला पटत. असंच घडलं पंढरपुरात. सांगतो ऐका. पंढरपुरामध्ये एक शिवभक्त राहत होते.
त्या शिवभक्ताचं नाव आहे नरहरी सोनार. बरोबर, नरहरी सोनार. आणि नरहरी सोनार एवढे कट्टर शिवभक्त होते, एवढे कट्टर होते. पंढरपुरात राहून कधी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही. दर्शन सोडून द्या, पांडुरंगाचं नाव सुद्धा घेत नव्हते. एके दिवशी महादेवाला वाटलं, अरे हे माझी उपासना करताय आणि पंढरपुरात राहून महाराज आराध्य दैवत पांडुरंग आहे आणि पांडुरंगाला मानत नाही. याला मी चमत्कार दाखवल्याशिवाय राहत नाही. मी दाखवून देणार, आम्ही दोन्ही देव एकच आहे. प्रसंग असा घडला. एका व्यापाऱ्यानं नवस केलं पांडुरंगाला, हे पांडुरंगा, मला जर मुलगा झाला तर कालांतराने तुला सोन्याचा करदोडा दे. व्यापाऱ्याचा नवस पूर्ण झाला, व्यापाऱ्याला मुलगा झाला आणि नवस फेडण्यासाठी तोच व्यापारी पंढरपुरात आला. आणि पंढरपुरात आल्याबरोबर काही लोकांना विचारलं, म्हणले हो इथं सोनाराचं दुकान कुठं? ते म्हणले मंदिराच्या समोर एक दुकान आहे, त्या दुकानदाराचं नाव आहे नरहरी महाराज, तिथं जा. हे व्यापारी मंदिराच्या समोर आला, महाद्वार चौकात दुकान होतं. म्हणले नरहरी महाराज तुम्हीच आहेत का? हो. सोन्याचं दुकान? हो माझंच आहे. काय काम आहे? म्हणले माझं एक काम होतं तुमच्याकडं. काय? म्हणले महाराज पांडुरंगाच्या कंबरेला करदोडा बनवायचा आहे, बनवून देताल का? नरहरी महाराज म्हणले मी बनवून देईन, पण पांडुरंगाच्या कंबरेचं माप तुम्हाला आणावं लागेल. म्हणले का? मी महादेवाचं भक्त आहे. म्हणजे मी पांडुरंगाच्या मंदिरात जात नाही, पांडुरंगाचं नाव सुद्धा घेत नाही, माप तुम्ही घेऊन या. आता व्यापाऱ्याला काय विचाराल, ते मध्ये गेलं, फक्त त्याला देवाला करदोडा द्यायचा होता. सुतोळीचा तोडा घेतला, पांडुरंगाच्या कंबरेचं माप आणलं, नरहरी महाराजाच्या हातात दिलं. म्हणले महाराज देवाच्या कंबरेचं माप आहे, बनवा करदोडा. नरहरी महाराजांनी करदोडा बनवला, व्यापाऱ्याच्या हातात दिला. व्यापारी मधात गेले, देवाच्या कंबरेला करदोडा लावला, 2 बोट कमी पडू लागला. व्यापारी परत आला, महाराज 2 बोट करदोडा कमी पडतोय. महाराजांना 2 बोट वाढवला. पुन्हा व्यापारी मधात गेला, देवाच्या कंबरेला करदोडा लावला, लावल्याबरोबर एवढा मोठा झाला की ते कंबरेतूनच गळायला लागला. आता काय करायचं? 2-3 वेळेस झालं. व्यापाऱ्यानं हात जोडून सांगितलं, महाराज विनंती आहे तुम्हाला, देवाच्या कंबरेचं माप मला घेता येत नाही, तुम्हीच चला आणि देवाच्या कंबरेचं माप द्या. नरहरी महाराज म्हणले तुम्हाला सांगितलं ना मी पांडुरंगाच्या मंदिरात येत नाही, मी शिवभक्त, तोंड बघत नाही त्या देवाचं. ते म्हणला तोंड बघू नका ना महाराज, डोळ्याला पट्टी बांधा, पण मंदिरात तुम्हाला यावं लागते. महाराज नरहरी महाराजाच्या डोळ्याला पट्टी बांधली, हाताला धरलं आणि नरहरी सोनाराला पांडुरंगाच्या मंदिरात आणलं, पांडुरंगाच्या मूर्ती पुढे उभं केलं. आणि मग व्यापारी म्हणला, महाराज तुम्ही देवाच्या पुढे उभे, तुमच्या पुढे पांडुरंगाची मूर्ती आहे, घ्या देवाच्या कमरेचं माप. महाराज चमत्कार असा झाला, नरहरी महाराजानं देवाच्या कमरेचं माप घेण्यासाठी हात पुढे केले, हात पुढे केल्याबरोबर देवाची मूर्ती हातात आली नाही, शिवलिंग हातात आलं. अर म्हणले हे मला फसवलंय ना, मला माझ्याच महादेवाच्या मंदिरात आणले, पण पट्टी सोडली, बघायला तर विटेवर देव दिसायला. अरे नाही नाही म्हणले बरोबर आहे एकच. पुन्हा डोळ्याला पट्टी बांधली, पुन्हा माप घ्यायला गेले तर पुन्हा हातात मूर्ती आली नाही, पुन्हा काय आलं, शिवलिंग हातात आलं. मोठे माणसं हुशार असतात, समजने वाले को सिर्फ इशारा ही काफी है. लक्षात आलं, अरे माझ्या देवानं मला आज दाखवून दिलं पांडुरंग आणि महादेव हे 2 देव, आणि मी माझ्या देवाचा भेदभाव करत होतो. आजपासून मी माझ्या पांडुरंगाची भक्ती करणार. त्या दिवशीपासून नरहरी महाराज पांडुरंगाचे भक्त झाले. का? कारण प्रत्यक्ष भगवान शंकरानं पांडुरंगामध्ये दर्शन दिलं. शिव देखता प्रत्यक्ष धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. कारण भक्ती करण्यासाठी, कृपा करण्यासाठी देव एकदम असा भोळा आहे. कसा आहे? भोळा आहे. तो का म्हणे भोळी, आणि विठ्ठल कृपेची कोवळी. तसा कोवळा तसा भोळा माझा शंकर आहे. भोळा शंकर शिव भोळा शंकर
Bye.